अं, सांगायचं म्हटलं तर आता मला म्हणजे दुसरं वर्ष आहे एजन्सीचं. पण जेव्हापासून मी इथे LIC ऑफिसला जॉबला आली, 1 जानेवारी 2024 ते 31 एप्रिल 2025, मी रोज ब्रँचमध्ये जायचे. रोज आमचं तिथे MDRTचा मोठा फोटो लावलेला राहायचा. मी रोज त्या फोटोकडे बघायची. मला असं वाटायचं की माझा पण फोटो इथे पाहिजे. तर असं म्हणजे तो रोज बघून बघून माझ्या मनात एक जिद्द निर्माण झाली की मला MDRT करायचंय. पण मग त्याच्यासाठी आपल्याला फक्त ब्रँचमध्ये यायचं, बाकीचे कामं करायचे आणि जे आपल्याला तिथे मार्गदर्शन मिळतं ते पुरेपूर म्हणजे असं रोज तर आपण ते नाही घेऊ शकत तसं. पण मग मी रोज विचार करायचे. पण एक दिवशी आदित्य सर आणि पगार सर आमच्या टेबलवर आले. जेव्हा त्यांनी मला सांगितलं, पगार सरांनी, की मॅडम तुम्ही काय करता? म्हटलं माझी एजन्सी आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचं सेशन जॉईन करा. आणि तिथून मग माझ्या एक मनात आलं की मला ते सेशन जॉईन करायचंच आहे. मग तेव्हा मॅडम तुम्ही करू शकता. मग तेव्हाच मी निर्णय घेतला की मला हे सेशन जॉईन करून MDRTसाठी योग्य मार्गदर्शन मिळेल, म्हणून मी जॉईन केलं ते. आणि तेव्हापासून माझ्या जे आत्ता 1 जानेवारी पासून ते आत्तापर्यंत माझे 31 पॉलिसी झालेले आहे. झालेलं आहे. तर आता मला पर डे म्हणजे MDRTसाठी 10 लाख कम्प्लीट करायचं आहे कमिशन. तर आता मंथली मला 2.5 लाख रुपये करायचे आहे. पर डे 15,000 रुपये करून आता ते कम्प्लीट करणार आहे. आता MDRTसाठी माझं जे गोल आहे, जे कारण आहे, ते एकच कारण आहे की माझा फोटो तिथं MDRTचा फोटो आहे. थँक्यू.